या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण देणारे तांबे साहेब, सुषमा अतुल, या संस्थेचे कार्यकर्ते आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानशी तर माझं दीर्घकाळचं नातं आहे, त्यामुळं असं सगळे माझे आप्त. या सभागृहात यापूर्वी मी अनेक व्याख्यानं यापूर्वी दिली असल्यामुळे मी किती वाईट आहे वक्ता इथल्या लोकांना ठाऊक आहे आणि ते मी अनुभवतो. मित्र, उद्या कस्तुरबांची पुण्यतिथी आहे, त्यामुळं आजच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं कस्तुरबांना नम्र अभिवादन करून टाकतो. त्यांच्याविषयीची बहुतेकांना ठाऊक असणारी गोष्ट सांगून टाकतो. कस्तुरबा गांधीजींपेक्षा वयानं मोठ्या होत्या आणि गांधीजींचं त्यांचं भांडण व्हायचं तेव्हा त्यात गांधीजींना नेहमी म्हणायच्या, माझ्यापेक्षा लहान आहेस, बोल नको. पण गांधीजींना आयुष्यभर मान्यच झालं नाही की ती आपल्यापेक्षा मोठी आहे. पण एक गोष्ट इथल्या सगळ्या पुरुषांनी आहे, विशेषतः नवविवाहितांनी लक्षात ठेवायची ती हे आहे की गांधीजी आणि कस्तुरबा यांचे वाद खूप झडायचे. त्यांच्यामध्ये फारसं साम्यही नव्हतं आवडीनिवडीत. गांधीजींनी कधी आयुष्यात चहा कॉफी घेतली नाही, कस्तुरबांना चहा कॉफी फार आवडायची. पण गांधीजी स्वतः त्याला चहा कॉफी करून द्यायचे. बुजुर्गांनी लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे. आपल्या घरातली लोकप्रियता टिकवायची म्हणजे काय करायचं असते हे गांधींकडून शिकण्यासारखं आहे. असं मित्रांनो, मी हा जो विषय निवडला आहे सेक्युलर गांधी, हा नियोजनपूर्वक निवडल्याचं कारण या विषयावर सहसा कोणी बोलत नाही. गांधींची धार्मिकता, गांधींचं धर्मविषयक मत, गांधींचं सर्व धर्म समभाव असं सगळं बोललं जातं. पण सेक्युलर गांधी असं मी कोणाचं फारसं ऐकलं नाही आणि माझ्या वाचनातही आलं नाही. तर मग या विषयाकडे वळताना प्रथम सेक्युलर या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या, म्हणजे मग आपण गांधींकडे वळू. सेक्युलर हा शब्द जो आहे याला मराठीमध्ये समानार्थी शब्द नाही. मराठीत समानार्थी शब्द नाही. काही लोक त्याला अधर्मी म्हणतात, काही निधर्मी म्हणतात, काही धर्मनिरपेक्ष म्हणतात. पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की सगळे शब्द नकारात्मक आहेत. सेक्युलरिझम हा शब्द सकारात्मक आहे. त्यामुळे यातला कोणताही शब्द सेक्युलरिझमचा समानार्थी होऊ शकत नाही. कम्युनिस्टांनी अधर्म स्वीकारला, अधर्म म्हणजे धर्मविरोधक स्वीकारला, त्यांनी धर्मही स्वीकारला. धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेमधल्या लोकांनी केलेलं भाषांतर आहे, पण मी मग असं म्हणालो नकारात्मक आहे. गांधी आणि गांधीवादी जे आहेत ते प्रेमानं सर्व धर्म समभाव म्हणत आले, पण सर्व धर्म समभाव हे सेक्युलरिझमचं भाषांतर नाही. सर्व धर्म समभाव ही कविता आहे, फार तर ती सद्भावना आहे. याचं कारण मित्रो, जगातला कोणताही धर्म दुसऱ्या धर्माला आपल्या बरोबरीचा मानत नाही. आपल्या बरोबरीचा मानत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. पैगंबराचा जन्म 570 मध्ये झाला. 612 मध्ये त्याच्यावर पहिली अल्लाची आयत
म्हणजे उपदेश उतरला. म्हणून 612 ही इस्लामची जन्मतिथी आहे. तेव्हा सगळ्या इस्लामच्या बंद्यांचं जगाला सांगणं हे आहे की तुम्हा सगळ्यांच्या धर्मांपेक्षा आमचा धर्म, आमचा अल्लाह आणि त्याचा आदेश हा सर्वात नवीन, ताजा, तरुण आहे. तुमचे म्हातारे आहेत, तेव्हा तुम्ही तुमचा धर्म आमच्या धर्माप्रमाणे दुरुस्त करून घ्या. तुमच्या धर्माचे संदेश, तुमचे धर्मग्रंथ कुराणाप्रमाणे तयार करून घ्या, त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्या. आता भानगड अशी आहे. आणखी इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. धर्म याविषयी मलाही थोडंसं प्रेम आहे, नाही असं नाही, पण धर्मांच्याही फार लबाड्या आहेत. धर्मांनी फार लबाड्या केलेल्या आहेत. इस्लाम असं सांगतो की मोहम्मद पैगंबर हा निरक्षर होता. निरक्षर होता, त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. त्याला लिहिता वाचता येत नव्हतं हे सांगितल्याशिवाय कुराण परमेश्वरी ठरतच नाही. नाही तर मग ते त्याने लिहिलं असं होईल. आता ही लबाडी आहे. ही लबाडी यासाठी आहे की पैगंबर हा खदीजा या व्यापारी महिलेचा मुनीम होता. तिचा मध्य आशियामध्ये व्यापार होता. तो व्यापार तो सांभाळत होता. व्यापार सांभाळणारा मुनीम निरक्षर कसा असेल? पण मुसलमानांना दोष देण्यात अर्थ नाही. आपलाही धर्म तसाच आहे. आपला धर्म हे सांगतो की वेद हे ऋषीमुनींनी लिहिले नाहीत. लक्षात घ्या, ऋषीमुनींनी लिहिले नाहीत. वास्तव हे आहे की प्रत्येक वेदाच्या, प्रत्येक सूक्ताच्या आरंभी त्याच्या रचयित्या ऋषीचं नाव आहे. तरी सुद्धा त्या ऋषीला त्याचं निर्मातेपद द्यायला आमचा धर्म तयार नाही. आम्ही काय म्हणतो, ऋषींना ही सूक्त दिसली. अरे दिसली म्हणजे काय? तर कवी म्हणतो मला दिसली कविता. मग वेद कविता आहेत का? वेद कविता नाही, तो धर्मग्रंथ आहे. हे आपल्या धर्मात. इतर धर्मांच्या बाबतीत काय? सगळे धर्म तुम्हाला आणि मला हे सांगतात की आमचा धर्म, अलीकडे तो फार शब्द पॉप्युलर झालाय, सनातन आहे. आता हे सनातन नावाचं जे प्रकरण आहे, तिथल्या वडील म्हाताऱ्या माणसांची मी क्षमा मागून सांगतो, सनातन ही अत्यंत खोटी कल्पना आहे. सनातन या शब्दाचा अर्थ जे अगोदर होतं, आज आहे आणि पुढेही राहणार आहे ते, म्हणजे कायम असते ते. गंमत अशी की प्रत्येक धर्माची जन्मतारीख सांगता येते ना. तुम्ही मगाशी म्हणालो की पैगंबराची जन्म 612 ही इस्लामची जन्मतारीख. इसवी सन 1 जानेवारी 1 ही ख्रिश्चन धर्माची जन्मतारीख आहे. बुद्धाचा काळ ही बुद्ध धर्माची जन्मतारीख आहे. महावीराचा काळ ही महावीराची जन्मतारीख आहे. गुरु नानक सिंगांनी शीख धर्म स्थापन केला. सगळ्या धर्मांच्या जन्मतारखा सांगता येतात. आणि ज्यांच्या जन्मतारखा सांगता येतात त्यांच्या बाबतीत हे आपण कधी विचारणार की नाही की मग या जन्माच्या अगोदर काय होतं, ते आपण विचारत नाही. जे जन्माच्या अगोदरही आहे आणि नंतरही असते त्याला सनातन म्हणतात. म्हणून जगातला कोणताही धर्म सनातन नाही. हिंदू धर्मातला जे वेद आहे त्याच्या पहिल्या वेदाचा, पहिल्या सूक्ताचा सूत्रधार, रचनाकार, त्याची जन्मतारीख सापडली तर आपली धर्माची जन्मतारीख सापडली. ती जन्मतारीख सापडत नाही म्हणून सनातन म्हणणे
ही आपली स्वतःची करून घेतलेली फसवणूक आहे. म्हणून सर्व धर्म समभाव खरा नाही, धर्म सनातन असतात हे खरे नाही. आपल्या एक कवी म्हणाला केशवसूत, देव दानवा नरे निर्मिणी. देव दानव धर्म परंपरा तर माणसांनी निर्माण केलेल्या आहेत, ह्या काही ईश्वराने निर्माण केल्या नाही. पण ईश्वराचा पुरावा नाही ना. आपण सांगतो की नामदेवाच्या हातून तो जेवला, ज्ञानेश्वर समाधी घ्यायला गेले, त्या अखेरच्या पायरीवर विठोबा उभा होता. अरे या दंतकथा आहे, या दंतकथा आहे, या सत्यकथा नाही. त्या महापुरुषांचं मोठेपण सांगायला म्हणून आपण ह्या निर्माण केलेल्या आहेत. एक साधा प्रश्न आपल्यासमोर विचारण्याजोगा आहे. तुकारामाला विमान कसं आलं असेल की ती त्या गलगुटियासारख्या चीनमधून आणलं? विमान कसं आलं? वैकुंठात काय विमानाचे कारखाने आहेत का? या कथा रचल्या गेलेल्या आहेत आणि ह्या लबाड माणसांनी रचल्या आहेत, ज्यांना धर्माच्या ईश्वराच्या नावानं आपली उपजीविका चालवायची आहे आणि बरं करून घ्यायचं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या कथा आहेत. आणि या कथा कशाला बळ देणार आहे? या कथा सामान्य माणसांना बळ देणाऱ्या नाहीत. या कथा सत्तेला बळ देणार आहे आणि ह्या कथा अर्थकारणालाही बळ देणाऱ्या आहेत. प्रभू रामचंद्राचं मंदिर मोदीचं सरकार मजबूत करायला बांधलं जाते की नाही? मला राजकारणावर बोलायचं नाही, पण मित्र, आपण आपली बुद्धी वापरणार की नाही कधी? प्रभू रामचंद्र कशाला लागतो? आता ती हेमा मालिनी म्हणाली कृष्णाचंही मंदिर बांधलं पाहिजे, ती मशीद पाडली पाहिजे म्हणून. पाडा. तरी हा काय प्रकार आहे? या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित आहेत, माणसांच्या इतिहासात निर्माण झालेल्या आहेत. मानववंशशास्त्र सांगते की ते माणसांच्या मनातल्या भीतीतून निर्माण झाल्या, निसर्गाच्या आपत्तीतून निर्माण झाल्या, वीज कडाळली त्याच्या भीतीतून निर्माण झाल्या, पावसात ऋतुचक्रामुळे निर्माण झाल्या, असं मानववंशशास्त्रही सांगतं, समाजशास्त्रही सांगते. पाणिनी नावाचा जो आपला व्याकरणकार आहे तो असं म्हणाला की जी माणसं समाजाच्या कल्याणासाठी थोर कार्य करतात ती माणसं पुढे जाऊन त्या समाजाची ईश्वर बनतात. तर त्यांनी श्रीकृष्णाचं नाव घेतलं. म्हणजे पाणिनीच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण ईश्वर नव्हता, माणूसच होता, माणूस होता. आणि पाणिनीचा काळ इसवी पूर्व 800, इसवी पूर्व 2300 मध्ये श्रीकृष्ण होता 58 वर्षाचा. आता हा जो सगळा प्रकार आहे, आणि तुम्ही जर इतिहासाचे विद्यार्थी असाल, अभ्यास केला करणार, तर इतिहासाचार्य ही पदवी ज्यांना लोकमान्य टिळकांनी दिली, तर चिंतामण वैद्यांनी असं म्हटलं आहे की प्रभू रामचंद्राचा 53वा वंशज महाभारताच्या युद्धात कौरवांकडून लढताना पांडवांच्या हातून मारला गेला. म्हणजे रामही माणूसच होता. आपल्यापैकी किती लोकांनी रामायण वाचलंय मला माहित नाही, पण रामायणामध्ये राम स्वतः म्हणतो ना, अहम मानुषम म्हणणे, माणूस आहे. कृष्ण सुद्धा कुठेही मी ईश्वर आहे असं म्हणत नाही. मध्ये नागपुरामध्ये माझं भगवद्गीतेच्या चिकित्सेचं व्याख्यान झालं. त्यामध्ये ते व्याख्यान 4 लाख लोकांनी पुढे ऐकलं.
त्याचे लाईक्सही खूप आले. त्यामध्ये मी कोणालाही न आवडणारी एक गोष्ट सांगितली. मला तसं न आवडणारं सांगायला आवडतं. लोकमान्य टिळक असं म्हणाले गीता रहस्यामध्ये, टिळक तर गीतेचे भाष्यकारच होते, ते म्हणाले भगवद्गीता हा महाभारताचा भागच नाही. कारण मूळ महाभारत 8,500 श्लोकांचं होतं, तर 700 श्लोकांची गीता बसेल कशी? आणि गीता ही श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली. आता अर्जुनाला तो जेव्हा सांगत होता तेव्हा व्यास काय डिक्टेशन घेत बसला होता काय त्याचं? आताचे संशोधक असं म्हणतात की भगवद्गीता ही इसवी सनाच्या 5व्या शतकात गुप्तांच्या काळामध्ये कुठल्या तरी विद्वानानं लिहून भगवद्गीतेत प्रक्षिप्त केली. हे सारं जो विवेचन यासाठी करत आहे की काही भ्रम आपले जे आहेत आणि दृढ आहेत ते आपल्याही लक्षात यावे. आपला समाज पूर्वीही मूर्तीपूजक होता, आताही मूर्तीपूजक आहे. आपण गांधी आंबेडकरांचे पुतळे लावतो म्हणजे काय करतो? मूर्तीच बसवतो ना त्यांच्या. म्हणजे आपण मूर्तीपूजेच्या भ्रमातून बाहेर नाही पडलो ना. तर त्या काळात त्या मूर्तीमुळे देवाला बांधली, एवढाच फरक. तर टिळकांनीच सांगितलं की भगवद्गीतेचा भाग नाही. पुढला प्रकार मला सांगायचा आहे की मग अधर्म नाही, विधर्म नाही, धर्मनिरपेक्ष नाही, सर्वधर्म समभाव नाही, तर मग सेक्युलरिझम काय आहे? सेक्युलरिझम या शब्दाची उत्पत्ती 1853 या वर्षी जॉर्ज जेकब होलियोक या इंग्लिश तत्वज्ञानी केलेली आहे. ही जेकबची उत्पत्ती आहे. आणि त्यांनी सेक्युलरिझमचा जो अर्थ सांगितला आहे तो ह्या सगळ्या धर्मांना पराभूत करणार आहे. तो असं म्हणाला की सेक्युलरिझम म्हणजे काय? तर सेक्युलरिझम म्हणजे ज्या मूल्यांच्या बळावर माणसांच्या समाजाची उच्चतम नैतिक प्रगती होते त्या मूल्यांचा जो धर्म तो म्हणजे सेक्युलरिझम. ज्या मूल्यांच्या आधारे माणसांच्या समाजाची सर्वोच्च उन्नती होते त्या मूल्यांचा धर्म. थोडक्यात एका शब्दात सांगायचं तर सेक्युलरिझम म्हणजे नीती धर्म. सेक्युलरिझम म्हणजे नीती धर्म. धर्माची नीती नाही, धर्माची नीती नाही. वडीलधाऱ्या माणसांची क्षमा मागून मी सांगून टाकतो की धर्म जेवढे आपले नीतिमान आहेत ना तेवढेच ते अनीतिमानही आहेत. कधीतरी कोणत्याही विषयाचा अभ्यास जे करू इच्छितात त्यांना माझं सांगणं असं आहे की हा अभ्यास सर्वांगीण पद्धतीनं केला पाहिजे, सर्व बाजूंनी केला पाहिजे. मला तुम्ही सांगा, जगाच्या इतिहासामध्ये 14,000 युद्ध झाली असं 1975 मध्ये इतिहासकारांनी लिहिलं. आता ती 14,500 झाली असते. या 14,500 युद्धांपैकी 12,500 युद्ध धर्माच्या नावानं झाली, धर्माचे झेंडे घेऊन झाली, धर्माचा प्रसार करण्यासाठी झाली. परवाच्या ते सिंदूरच्या युद्धामध्ये आपली 11 जेट विमानं पाडली म्हणतात. असं ट्रम्प साहेब म्हणतात, आपले साहेब नाही म्हणतात. आपले साहेब बोलत नाही. ट्रम्प म्हणतो 11 विमानं पाडली. अरे
दीड दिवसाच्या युद्धात 11 विमानं जर पडली असतील आणि आपले 11 जवान जर शहीद झाले असतील तर 12,500 युद्धांमध्ये किती माणसं मेली असतील जगाच्या इतिहासात आणि धर्मांनी मारली असतील. आपली लबाडी अशी की आमच्या धर्माकडून जे मेले ते धर्मवीर, तिकडचे जे होते ते धर्माचे शत्रू अधर्मी. हे सुद्धा कधीतरी लक्षात घ्या. धर्मांनी फार युद्ध केलेली आहे. धर्मांनी जेवढी माणसं मारली तेवढी राजकारणाने ही माणसं मारली नाही. इथं राजकारणामध्ये सांगून टाकतो. उगाच तुम्हाला असं वाटेल की मी एकाच तर्फे बोलतोय. राजकारणाला सुद्धा भरपूर माणसं मारली. आर्थर पामर नावाचा जो राजनीतिज्ञ आहे, इतिहासकार, त्याचं ॲक्सिस ऑफ इव्हिल नावाचा ग्रंथ अलीकडे आलेला आहे. त्या ग्रंथामध्ये तो असं म्हणतो की एकट्या 20व्या शतकात म्हणजे मागल्या शतकात केवळ 100 वर्षाच्या काळामध्ये राजकारणामधल्या हुकुमशहांनी जगात 16,90,00,000 माणसं मारली. लक्षात ठेवा आपला 16,90,00,000 यातले 2 आणि ही युद्धात मेलेली माणसं नाही आहेत. राज्यकर्त्यांनी आपलं राज्य रुजवण्यासाठी मारलेली माणसं आहेत. तर हिटलरने 2 कोटी माणसं मारली. स्टॅलिनने 5 कोटी माणसं मारली. माओने 7 कोटी माणसं मारली. बाकीची चिल्लर हुकुमशाह होते ते आपली माणसं मारत राहिले. तेव्हा राजकारणही माणसं मारत राहिले, धर्मही माणसं मारत राहिले. तर राजकारणातले माणसं मारणारे जे लोक आहेत त्यांना जर आपण हुकुमशहा म्हणत असू, पापी म्हणत असू, विश्वगुरू म्हणत असू, काय वाटेल ते म्हणत असू, तर धर्मांनी जी माणसं मारली त्या धर्मांच्या विरुद्ध आपण काय म्हणणार? कधीतरी समजून घ्या. कधी काय त्यांना काय म्हणायचं. बरं, मी तुम्हाला एक आकडा आपल्या देशातला सांगतो. 14व्या शतकात हिंदुस्थानची लोकसंख्या 12 कोटी होती. त्या एका शतकामध्ये धर्मयुद्ध जी झाली त्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 40 लाख होती. बरी ही युद्ध हिंदू मुसलमानांमध्येच झाली असं नाही, शैव आणि वैष्णव यांच्यातही झाली, बुद्ध आणि जैन यांच्यातही झाली. आता अलीकडे आपल्या मनावर एक गोष्ट अशी ठसवली जाते की बुद्ध धर्म फार अहिंसक होता. काही अहिंसक वगैरे नव्हतं. बुद्धिस्ट वॉरफेअर नावाचं पुस्तक आलं मायकेल जेरिसनचं, त्याचं वाचा की बुद्ध धर्मानं जगात किती माणसं मारली त्याची आकडेवारी दिली आहे त्याने. जैनांनीही मारली, चांगली गोष्ट. हा सर्व धर्म समभावच आहे एका अर्थानं. आपल्याला एक गोष्ट माहित आहे का, आपल्या महाराष्ट्रात गोवध बंदी आहे. चांगले पुण्यवान लोक सत्तेवर आहेत, गोवध बंदी केली. पण जगात सर्वात जास्त गोमांस विक्री करणारा, निर्यात करणारा देश कोणता आहे? हिंदुस्थान. आणि हे गोमांस विकणारे जे कारखानदार आहेत ते कोण आहेत? ते जैन आहेत, ते हिंदू आहेत, मुसलमान नाही आहेत. अरे कधीतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की नाही? दुसऱ्यांना नावं ठेवायला काय लागतं? आपणही लक्षात घेतलं पाहिजे. आपली माणसं या पापाचरणापासून दूर नव्हती. वेदांमध्ये आहे ना गोमांसाचे उल्लेख, रामायणात आहे. राम काय सीतेच्या चोऱ्या शिवायला हरण मारत होता का? इतकी वर्ष जन्मात वनवासात होता. स्पष्टपणे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जगातले सगळे समाज आदिम काळामध्ये जमातींच्या रूपात होते आणि सगळ्या जमाती ह्या मांसाहारी होत्या. सगळ्या जमाती मांसाहारी, शिकारी करत होतो. मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 वर्ष आदिवासींमध्ये राहिलो आहे.
शिकार मिळाली नाही तर उपाशी राहायची विचारायची, आणि लहानशी शिकार जर मिळाली तर गावात वाटून घ्यायचं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. चिमणी मारली एक दिवस, फक्त एक चिमणी मिळाली, तर गाववाल्याने त्या चिमणीचं सूप केलं आणि 2-2 चमचे गावाला. पण आपल्यापेक्षा आदिवासी अधिक सुसंस्कृत आहेत. ते लोक जेव्हा ते सूप वाटत होते ना, तेव्हा ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना दुप्पट सूप द्यायचं, इतरांना 1 चमचा, इतरांना 2. कधीतरी आपणही आपल्या सांस्कृतिक पातळीचा विचार केला. मग या ठिकाणी याच्या नीतिधर्माचा विचार. एक गोष्ट आणखी सांगून टाकतो. महिला आहेत थोड्याशा इथं बसल्या म्हणून. भगिनींनो, जगातला कोणताही धर्म स्त्रियांना न्याय देत नाही. सर्व धर्म स्त्री विरोधी आहेत. चौथ्या शतकामध्ये जो पोप आला गादीवर रोमच्या, त्यांनी अशी आज्ञा केली, काढलीच फतवा, की जी स्त्री स्वतंत्र विचार करते ती चेटकी नसते. म्हणजे चेटकी नसते ती वध्य असते, आणि ती वध्य असते म्हणून ती जळली पाहिजे. चौथ्या शतका, हाही आकडा लक्षात ठेवा. चौथ्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत ख्रिश्चन धर्माने 50 लक्ष स्त्रिया जळल्या युरोपात. 50 लक्ष. आपण त्यांना नावं, दान ब्राऊन नावाचा जो संशोधक कादंबरीकार आहे, त्यांनी ही आकडेवारी दिली आहे शतकवार, पण आपण त्यांना नावं ठेवण्यात आलं नाही. सतीच्या नावानं आपणही त्याहून जास्त स्त्रिया जळल्या. किती स्त्रिया जळल्या? आपल्यापैकी अनेकांनी बिकानेरला भेट दिली असेल. मी गेलो होतो वर्तमानपत्राच्या कामासाठी. तर बिकानेरला सतीची 37 मंदिर आहे. एवढी माझ्यासोबत माझी पत्नी होती. ती म्हणाली, ताबडतोब हे गाव सोडा. माझा जीव गुदमरायला लागला. त्या गावानं किती बायका मारल्या जाळल्या. पुढे आम्ही ते गाव सोडलं तेव्हा ते म्हणाले, आपल्या घरी बिकानेरचा एकही पदार्थ यापुढे येता कामा नाही. मी म्हणलो, या आजकालच्या हलवायांनी काय पाप केलं विचाराने. ते आपल्याही पूर्वजांनी केलं, त्यांच्याही पूर्वजांनी. कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही, आणि जगातला कोणताही धर्म गरिबांना न्याय देत नाही. कोणताही राम, कोणताही कृष्ण, कोणताही येशू किंवा कोणताही पैगंबर गरिबांच्या बाजूने उभा राहत नाही, सत्तेच्या बाजूने उभा राहत. सत्तेच्या बाजूने उभा. सत्तेनं यांना संरक्षण द्यायचं, यांना चादरी पांघरायच्या, यांना आणखी काय उपकरणं द्यायची, यांना मानधन द्यायचं. आणि यांनी राजा हा ईश्वराचा अंश आहे असं सांगायचं. राजा हा ईश्वराचा अंश आहे असं वेदांनी सांगितलं. तिकडे बायबलमध्येच म्हटलं आहे. तिकडे तो इंग्लंडचा जेम्स फर्स्ट तेही तोच म्हणत होता. पैगंबरा स्वतः धर्मसंस्थापकही होता आणि राजाही होता. तेव्हा धर्मांनी गरिबांनाही न्याय दिला नाही, गरिबांनी स्त्रियांनाही न्याय दिला नाही. अयोध्येला राम मंदिर बांधलेले पाहिलंच नाही आपल्याकडे. मी पाहिलं नाही अजून. तर सीतेची मूर्ती का नाही याचा विचार स्त्रियांच्याही मनात येत नाही. म्हणजे प्रधानमंत्र्यांनी बायको सुटली म्हणून नाम नाही. काय प्रकार आहे. म्हणजे आपल्याला राम सिद्ध करायला त्याची बायको बाहेर ठेवायची वनवासात.
कुठेतरी माझा काही सत्तेवर राग नाही, माझा कुठल्या पक्षापेक्षाचा नाही, पण सत्य कितीही कठोर असलं तरी कधीतरी सांगितलं पाहिजे. कारण अलीकडे भानगड कशी आहे माहिती आहे, सत्याला सत्य चालत नाही, कुणीतरी तो बोलावं. मी ते भगवद्गीतेवर व्याख्यान दिलं आणि भगवद्गीता ही कशी मानवी आहे, मला एक मेसेज आला की तुम्हाला स्वर्गात जागा मिळणार नाही. तर मी लगेच त्याला उत्तर पाठवलं की माझे सगळे मित्र तिकडे जाणार असल्यामुळे मला स्वर्गात जायची इच्छा नाही. मी आत्ताच तिकडे प्लॉट बुक करून ठेवलेला आहे. कधीतरी काही समजून घ्या. का माणसं गरीब राहतात? का एक अदानी 10 वर्षात जगातल्या 609व्या नंबरावरून दुसऱ्या क्रमांकावर श्रीमंत होतो? अंबानीची बायको 700 कोटी रुपयाचा माळ घालून लग्नात कशी मिरवते? आणि 80 कोटी लोक रेशनच्या धान्यावर जगतात. या देशात 80 कोटी लोक, काही वाटत नाही कोणाला. आपल्या मध्यमवर्गाचं सोडून द्या. मला मध्यमवर्गाचा राग येणं आता बंद झाला. पूर्वी यायचा, कारण मार्क्स असं म्हणाला की मध्यम वर्ग हा क्रांतिकारकांचा वर्ग आहे, त्यांच्यातून क्रांतिकारक जन्माला येतात. अजिबात असं होत नाही. जगात कुठेही मध्यम वर्गाने क्रांती केली नाही. सगळ्या भांडवलशाही देशामध्ये, रशिया, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये जी क्रांती केली ते सैन्यातून पराभूत होऊन आलेले सैनिक होते, त्यांनी केलेली क्रांती. माओनी केलेली क्रांती भूमिहीन शेतमजुरांचं सैन्य तयार करून केलेली क्रांती आहे. मध्यम वर्गाने कुठेही क्रांती केली नाही. त्याचं कारण पुन्हा आपण सगळे मध्यम वर्गातले आहोत, म्हणून आपण जरा वैचारिक देवाणघेवाण म्हणून समजून घ्या. राग करू नका माझा. आपण ही गरिबी पाहिली आहे, तिच्यातून बाहेर पडलो. आता त्यात जायची इच्छा नाही आणि आपण अंबानी होऊ शकत नाही. आहे ते जपानात राहा. हा वर्ग जो आहे हा क्रांती कशाला करेल? अजिबात मध्यम वर्ग क्रांती करत नाही. मार्क्सचं तत्वज्ञान या मध्यम वर्गानं खोटं ठरवलं. ही गोष्ट मार्क्सचाच शिष्य अँटोनियो ग्राम्सी, इटलीच्या कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता, त्यांनी लिहिलं आहे की मध्यम वर्गानंच क्रांती मारली आहे जगात. आणि बरं आहे ना, ते अयोध्येला जातात, कुंभमेळ्यात जातात, गंगा जेवढी जमेल तेवढी घाण करून येतात. आता नाशिकला तो प्रयोग व्हायचा आहे. गंगे एवढी प्रदूषित आणि दिल्ली एवढं तेवढं पाणी आणि दिल्ली एवढं प्रदूषित शहर जगात दुसरं कोणतं आहे? तो माहिती, बराक ओबामा आला होता ना हिंदुस्थानामध्ये, तो बिचारा का 2-3 दिवस राहिला. तो परत गेल्यानंतर त्याच्या काळ्या वर्णात किती अंशाचा ची वाढ झाली आहे याचं संशोधन प्रकाशित झालं ना. आणि त्याचं कारण दिल्लीचं प्रदूषण. दिल्लीच्या प्रदूषणाविषयी मी काय सांगू. आमचा नरेंद्र दाभोळकर नावाचा मित्र होता. तो म्हणायचा की आपल्याकडे मरायला टेकलेल्या लोकांच्या माणसाच्या तोंडात गंगेचं पाणी घालतात. तो आपोआप नाही मेला तर त्या पाण्यानं बघतात. तर तात्पर्य मित्र हो, धर्माने चांगल्या गोष्टी केल्या की चांगल्याही गोष्टी केल्या.
वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे, खरं बोललं पाहिजे, नीतीनं वागलं पाहिजे, माणसाला माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. इस्लाम तर असं म्हणतो की बाजूची घरं उपाशी असतील तर तुम्ही जेवू नका. चांगल्याही गोष्टी सांगितल्या आहेत, पण चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात, त्याची दुसरी बाजू सांगितलीच जात नाही. ही दुसरी बाजू कधीतरी सांगितली गेली पाहिजे. ही दुसरी बाजू सांगितली जर गेली नाही तर मग आपण अंधश्रद्धा करतो. आणि श्रद्धा त्या कधीही डोळस नसतात. श्रद्धा या नेहमी आंधळ्याच असतात. कारण श्रद्धा आपली चिकित्सा करू देत नाही. जो चिकित्सक असेल तो श्रद्धावान असत नाही, तो श्रद्धावान असत नाही. पुन्हा एकदा सेक्युलरिझमकडे कधीतरी आपण एक गोष्ट लक्षात आली की आपल्या देशामध्ये वादविवादाच्या परंपरा नाही, चिकित्सेच्या परंपरा नाहीत, गुरुच्या परंपरा आहेत. बुद्धाने सांगितलं ते आनंदने ऐकलं, आनंदने सांगितलं ते त्रिपिटकात आलं, त्रिपिटकाने सांगितलं ते नागार्जुनाने सांगितलं वगैरे वगैरे. तर महावीराच्या बाबतीत जे वेदांमध्ये आहे ते उपनिषदांमध्ये, उपनिषदांमध्ये आहे ते भगवद्गीतेत आहे, आणि भगवद्गीतेत आहे ते पुढे ज्ञानेश्वरांना. गुरुच्या परंपरा, त्या परंपरा कशा आहेत पुन्हा? गुरु काय सांगतो आणि कसं सांगतो हे आहे सांगणारे आहे. तो का सांगतो हे नाही परंपरा. का सांगतो हा प्रश्न गुरुची अवज्ञा करणार आणि त्याचा अपमान करणार आहे. गुरुची अवज्ञा कशी करायची? त्यापेक्षा आहे असं सांगितलंय आणि या पद्धतीने सांगितलं. अरे परवा नागपूरला कोणीतरी भल्या मोठ्या अवघड नावाचे एक सत्पुरुष येऊन व्याख्यान देऊन गांधीजींना शिवे देऊन गेले. ते ईश्वर अल्लाह तेरा नाम है गांधीजी समजलं. अरे ज्याला जग आपलं वाटतं ना तो ईश्वर अल्लाह तेरा नाम असंच म्हणत. आपल्या छांदोग्य उपनिषदामध्ये वसुधैव कुटुंबकम हे विश्व माझं कुटुंब आहे असं म्हटलं. अवघाची संसार सुखाचा करीन असं आपल्या संतांनी म्हटलंय. ज्ञानेश्वर म्हणाला दुरितांचे तिमिर जाओ, हिंदूंचे तिमिर जाओ असं नाही म्हणाला. तर गांधी ईश्वर अल्लाह तेरो नामच म्हणेल, बायबलची प्रवचनच सांगेल, गुरु नानकाच्या शिकवणीही सांगेल. हा जो जेकब आहे, जॉर्ज जेकब होलियो, हा जो नीती धर्म सांगतो तो हा सांगतो की माणसानं माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. काही ईश्वर नाही, धर्म नाही, कसलाही परंपरा नाही. परंपरा ह्या आपण जर मेंदूवर बिंबवून घेतल्या असत्या तर आपण क्रांती अवस्थेतच राहिलो असतो की नाही. आज क्रांती अवस्थेतून कृषी अवस्थेत आलो, कृषी अवस्थेतून औद्योगिक अवस्थेत. प्रगतीचं लक्षण आहे ना. आणि ही प्रगती चिकित्सेतून झाली आहे, श्रद्धेतून झाली नाही. श्रद्धेतून झाली ज्यांची ते बिचारे आपल्या मैदानात लाथा फिरवत असतात, त्याच्या पलीकडे जात नाही. आणि ते सुद्धा जेमतेम मॅट्रिक झालेले लोक जे बौद्धिक सांगतात ते ऐकतात, आणि त्याच्या पलीकडे त्या सांगणाऱ्यांची बुद्धी जात नाही, ऐकणाऱ्यांना जाऊ द्यायचीच नसते, हे वापरतही नाही. कधीतरी हे स्पष्टपणे आपण समजून घेतलं पाहिजे. हा जॉर्ज जेकब होलियो ज्या परंपरेत वाढला
हा मागल्या शतकात 1906 मध्ये मरण पावला. 1817 मध्ये त्याचा जन्म झाला. गरीब कुटुंबातला होता, फारसा श्रीमंतही नव्हता. त्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं. हे तत्वज्ञान सांगितल्यामुळं धर्माची नीती वाईट आहे, नीतीचा धर्म हवा असं तो म्हणाला. तर इंग्लंडच्या राजसत्तेने त्याला तुरुंगात टाकलं. इंग्लंडच्या राजसत्तेने तुरुंगात टाकलं. अनेक वर्ष तुरुंगात राहिला. बाहेर आला की लोक त्याला धर्मद्रोही म्हणून दगड मारायचे. पण तो घरात राहायचा, लिहायचा. पण आज अशी स्थिती आहे की जगातले सगळे देश, मुस्लिम देश सोडले तर, स्वतःला तोंडी का होईना पण सेक्युलर म्हणतात. आपली घटना सेक्युलर म्हणते ना, नसेल कदाचित, कारण सध्या घटना म्हणजे मोडीफाईड आहे. भाजपवाले असतील आपले, तुम्ही काही फार त्रास करून घेऊ नका. कधीतरी आत्मपरीक्षण मी करतोय, बाकी काही नाही. पण मला काही त्या पक्षाचा राग नाही आहे. मोहन भागवत माझ्या गावचा माणूस आहे. त्याच्या वडिलांकडे मी भगवद्गीता शिकायला जात असे. तर माझा राग बी नाही आहे, पण कधीतरी सत्याच्या बाजूने गेलं पाहिजे की नाही. तर हा जे का भोली अनेक वर्ष तुरुंगात राहिला. त्यांनी सेक्युलरिझम सांगितलं आणि सेक्युलरिझम सांगत असताना धर्माने केलेले अन्याय सांगितले. त्यात आपल्या धर्मांनी केलेले अन्याय सांगितले, त्यांच्या धर्माने केलेले अन्याय सांगितले. आणि तो एकटा नव्हता, त्याच्या मागे सुद्धा तशा चिकित्सकांची परंपरा होती. गॅलिलिओ होता, कोपर्निकस होता, नित्शे होता, विक्टर ह्युगो होता, मार्क्स होता. तेही ज्ञानी माणसंच होते ना. मित्रांनो, मी तुम्हाला एक ज्ञानी माणसाची गोष्ट सांगितली तर तुम्ही रागवू नका मला. परवा नागपूरला एक 150 राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शनी झाली बघा. हिंदुस्थानभरचे ग्रंथकार म्हणजे प्रकाशक त्याला आले होते. अलीकडे सध्या वाचन संस्कृतीचं वेळ फार वाढलेला आहे. महाराष्ट्राचे एक फार थोर प्रकाशक मला असं म्हणाले की वाचन संस्कृतीचं वेळ का वाढलं माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं नाही. ज्यांची पुस्तकं खपत नाहीत ना म्हणा, ते प्रकाशक ही वाचन संस्कृतीच्या नावाने प्रदर्शनं भरवतात. आणि ज्यांची पुस्तकं खपत नाही ते तिथे जाऊन त्या पुस्तकांवर सह्या करून अर्ध्या किमतीत ती वाचकांना देतात. चांगला. आणि ही एक त्याने गंमत सांगितली की महिला इथे असल्यामुळं सांगावी की सांगू नये तर सांगतो. तो मला बरं असं आहे की बायकोला एक तोळ्याचा दागिना करून द्यायचा झाला. 1,60,000 रुपये किंमत आहे. 1,60,000 रुपयाचे तोळा सुरू येतो. 1,60,000 रुपयात एक दागिना करून देण्यापेक्षा 30-40 हजारात तिच्या कवितेचं एक पुस्तक काढून दिलं तर ती जन्मभर आनंदात राहते ना महिला. तर मी म्हटलं अरे हे अर्थशास्त्र मला वाचन संस्कृतीचं ठाऊकच नव्हतं, पण हे आहे. मलाही बोलावलं होतं त्या एका मुलाखतीसाठी. मी चंद्रपूरहून निघालो, जामपर्यंत आलो आणि परत गेलो. म्हणजे जाम आल्यानंतर माझ्या मनामध्ये असं आलं की इथं 10 लाख पुस्तकं आली आहेत त्या प्रदर्शनामध्ये. 10 लाख पुस्तकं एकत्र केली तरी एक सॉक्रेटिस होतो, एक सॉक्रेटिस होतो, एक गांधी होतो का, एक बुद्ध होतो का? नाही ना. मग ते वाचण्यापेक्षा मी बुद्ध वाचेन ना, गांधी वाचेन, आइन्स्टाईन वाचेन. पुस्तकं ही अशी प्रदर्शनात वाचन संस्कृतीत येणारी ही माहिती देतात
माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती हे ज्ञानाचं वस्त्र प्रावरण आहे, दुसरं काही नाही आहे. त्यातून ज्ञान वाढत नाही, प्रज्ञा तर येतच नाही. प्रज्ञा फार पुढचं प्रकरण आहे. एखाद्या ज्ञानेश्वराला येते, एखाद्या सॉक्रेटिसला येते, एखाद्या गांधीला येते, सगळ्यांना येत नाही. त्यामुळं हे वाचन संस्कृती, तर हा जो होलियोग आहे हा कोपर्निकस पासूनच्या चिकित्सेच्या परंपरेत वाढलेला आहे. त्या परंपरेचा संस्कार होऊन त्याच्या आधारे त्यांनी धर्माची आणि इतिहासाची चिकित्सा केलेली आहे. आणि या चिकित्सेतून ही मांडणी केली आहे की धर्माची नीती नाही, नीतीचा धर्म आला पाहिजे. आता नीतीचा धर्म आला पाहिजे असं म्हटलं की मग गांधी येतो. मग गांधी का म्हणाला ईश्वर अल्लाह तो ना, कारण त्यांनी धर्मातल्या चांगल्या बाजू पाहिल्या, नैतिक बाजू पाहिल्या. ज्या अनैतिक बाजू आहे त्या त्यांनी स्वीकारल्या नाही, धर्म या नावाच्या संस्थेमध्ये की त्यांच्या शिकवणीमध्ये कोणत्या पातळीपर्यंतची अनैतिकता सांगितलेली आहे याची उदाहरणं मी खूप सांगू शकतो. परधर्माच्या स्त्रीवर बलात्कार करून या ठिकाणी संतती उत्पन्न करणे हे धर्मकार्य आहे, कारण त्यामुळे ईश्वराचा एक अनुयायी वाढतो असं सांगणारे धर्म आहेत ना जगात. जे धर्म बलात्काराला मान्यता देतात, आपल्याकडे राजकारण मान्यता देते, तिकडे धर्म मान्यता देते. कधीतरी आता हे सुद्धा पुन्हा एक गोष्ट समजून टाकेल. आपल्याला माहीत आहे की नाही? आपल्याला माहीत नाही का? तर नरहर कुरुटकर नावाचे एक मोठे विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले. ज्ञानी पुरुष होता, विचारवंत नव्हता, प्रज्ञावंत होता. तो म्हणाला की आमच्या लोकांना आपल्या धर्मग्रंथांविषयी जी अपार श्रद्धा वाटते तिचं खरं कारण हे आहे की आपण ती वाचत नाही. किती लोकांच्या घरी भगवद्गीता आहे? अरे गीता इथे चारड्याला मिळत होती ना विनोबाची, पण नाही ना, चारण्याची भगवद्गीताही नाही आपल्याकडे. जाऊ द्या गीता. कोणते ग्रंथ आहेत? त्या सुधामूर्ती नावाच्या बाईची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. त्यांचे यजमान नारायण मूर्ती मुंबईतल्या एका अत्यंत धनाढ्य उद्योगपतीच्या घरी आपल्यासोबत त्याला जेवायला येऊन गेले. चांदी सोन्याची सगळी ताटं बिटं सगळं. ते जेवण झाल्यानंतर त्या उद्योगपतींनी त्या नवरा बायकोला आपला महाल दाखवला सजवलेला. बाहेर पडले किंवा सुधामूर्ती आपल्या नवऱ्याला असं म्हणाल्या, असल्या दरिद्री घरात मला पुन्हा नेऊ नका. तर ते नारायण मूर्ती तुला म्हणाले, काय म्हणतेस तू? अरे हा मुंबईतला दुसऱ्या क्रमांकाचा धनवंत आहे. ते म्हणजे कसला धनवंत? त्याच्या घरात एक पुस्तक नाही. ज्याच्या घरात एक पुस्तक नाही त्याला कशाला श्रीमंत मानायचं? त्यामुळं हे वाचन संस्कृती वगैरे जे ढोंग आहे ना, हा एक चांगला प्रकाशकांनी तयार केलेला धंद्याचा प्रयोग आहे. ते आपण लक्षात घ्या. अर्थात हा वाचकांचा दोष नाही, हा लेखकांचा दोष आहे. ज्याच्यावर सांगण्यासारखं काही नाही ते जर लिहायला लागले तर कोण वाचेल त्यांचं? आता मी लिहायला लागलो, कोण वाचेल माझं? कोणी वाचलं? लोकमान्य टिळक लिहित होते, गांधी लिहित होते, उस्मानाबाई लिहित होते, पु ल देशपांडे लिहित होते. लोक वाचत होते ना.
कुरूंकरांचे ग्रंथ आजही खपतात ना, पण नाही ना. रणांगण, मराठीचे लोक आहेत, रणांगण नावाची जी कादंबरी आहे विश्राम बेडेकरांची, ती मराठीतली सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली गेली. पहिली आवृत्ती निघाली किती, 1100 प्रतींची, तर 1100 प्रती खपायला 40 वर्ष लागली. कोणी घ्यायलाच तयार नाही. पुस्तकाच्या इतकी निरुपयोगी गोष्ट आम्हाला कधी ती दुसरी वाटलीच नाही. त्यापेक्षा पुस्तक चांगल्या गोष्टी आहेत. मार्केट सगळ्या मॉल्स भरले आहेत. मॉल्समध्ये पुस्तकं मिळत नाही, मॉल्समध्ये पुस्तकं मिळत नाही, शोभेच्या वस्तू मिळतात, कपडे मिळतात छान. आणि पुस्तकाच्या दुकानामध्ये गेल्याने प्रतिष्ठा वाढत नाही, मॉलमध्ये गेल्याने प्रतिष्ठा वाढते ना. त्यामुळं मित्र, गांधी हा जेव्हा ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणतो तेव्हा त्याची माणुसकीची तळमळ समजून घ्यायची असते. जगातली सगळी माणसं सारखी आहेत, एक आहेत, एकमेकांचे भाऊबंद आहेत. खरं सांगायचं तर या होलियोगचा शब्द वापरून सांगायचं तर गांधींच्या म्हणण्याप्रमाणे जगात एकच धर्म श्रेष्ठ आहे आणि तो माणुसकी हा, दुसरा श्रेष्ठ धर्म. बराक ओबामा हिंदुस्थानामध्ये आले होते. पार्लमेंटमध्ये केलेल्या भाषणामध्ये असं म्हणाले की तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता तर मी अमेरिकेचा अध्यक्ष झाला नसतो, कारण मी काळ्यावर असतो. काळ्या वर्णाच्या माणसाला गोऱ्या देशाने स्वीकारलं, याच्या मागे तुमचा गांधी आहे, ती माणुसकी आहे. म्हणून मग नेल्सन मंडेला गांधींना आपला नेता मानतो, मार्टिन लुथर किंग त्यांना आपला गुरु मानतो, की ऑंग सान स्यू की त्याला गुरु मानते. पुतीन सुद्धा त्याच्या समाधीवर गेला, पुतीन सुद्धा गेला. जेम्स बाबा हा अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड काका तोही गेला. त्याच्यासोबत आपले प्रधानमंत्री विश्वगुरु नाही गेले बिचारे, पण विश्वगुरु गांधीच्या वरच्या पातळीवर. गांधी खरं काय राष्ट्रपिता वगैरे आहे, जे विश्वगुरु असत ते कशात जातात, ते नाही गेले. ते अहमदाबाद येऊन दिल्लीला गेले. तो ट्रम्प तिथून गांधींच्या समाधीवर गेला. कधीतरी समजून माणसामधले संबंध कसे असतात माणसामध्ये. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही दिवसांपूर्वी खान अब्दुल गफार खान यांच्या पुस्तक आत्मचरित्राला मी प्रस्तावना दिली. म्हणजे तुम्ही माझ्यावर संकट समजून घ्या. खान अब्दुल गफार खान कोणत्या उंचीचा माणूस होता, त्यांचं आत्मचरित्र काय होतं, त्यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना करून लिहायची तर सुरेख नाही. अरे मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्या प्रस्तावनेचे शेवटी एक वाक्य, 35 पानांची प्रस्तावना आहे, शेवटी एक वाक्य लिहिलं आहे. हे सारं लिहित असताना मला सारखं जाणवत होतं की आपण माउंट एव्हरेस्टच्या पायथ्या शिवऱ्यावर, आणि त्याची उंची आणि आपलं ठेवणे पण समजून घेत आहे. हा खान अब्दुल गफार खान नावाचा माणूस गांधीजींच्या शिष्याचा शिष्य होता, म्हणजे मौलाना आझादांचा शिष्य होता. त्याची चरित्रातली एक गोष्ट अशी आहे की या देशाची जेव्हा फाळणी झाली त्याच्या 15-20 दिवस अगोदर तो गांधींना भेटायला दिल्लीला आला. आणि गांधी त्यांच्या सवयीप्रमाणे रात्री गांधीजी अंथरुणावर पडल्याबरोबर गांधीजीचे ते पाय चेपायला लागले. रात्रीचे 10 वाजले. बापू त्याला म्हणाले की अब जाके आराम करो. खान साहेबांनी काय म्हणाले, ते म्हणाले बापू 15 दिवसांनी आपण एकमेकांना परके होणार आहोत, काही काळ मला तुमच्यासोबत राहू द्या. ही माणुसकी आहे. हा होलियोक आहे, हा गांधी आहे, हा सॉक्रेटिस आहे,
हा नेल्सन मंडेला. म्हणून मी गांधीला सेक्युलर म्हणतो. सर्व धर्म समभाव ही मला त्यांचा कवितेत सद्भावना आहे. राजकारणाचाही भाग आहे. इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढायला हिंदू मुसलमान सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र यावं ही सुद्धा भूमिका त्यामागे असू शकते आणि होतीच. लोकमान्य टिळकांनी जिनांशी करार केला ना आणि जास्तीच्या जागा दिल्या त्यांना, तर लोकमान्य टिळक ते मुसलमानांचा अनुनय करत नव्हते. त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमान आपल्यासोबत असावे असं वाटत होतं म्हणून तो करार केला. ही गांधींची भूमिका आहे. म्हणून ईश्वर अल्लाह तेरो म्हणा. हे बायबल आलं म्हणून आणखी प्रसंग मला अनंत भालेरावचं नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. दैनिक मराठवाड्याच्या संपादक होते, फार मोठा संपादक होता महाराष्ट्रातला. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते एका महाराष्ट्राचा साखर मंत्री कोणी होता, त्यांनी बरीच साखर खाल्ली. त्याच्याविरुद्ध त्यांनी लेख लिहिले. तर त्यानं 3 वर्षाची शिक्षा झाली. तर अनंत भालेराव तुरुंगात काय करायचं, ते तुरुंगामध्ये ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करावा. ते ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करत असताना झाडाखाली बसून एक येरवड्याच्या जेलचा जुना जेलर ज्यांनी गांधीला जेलमध्ये ठेवलं होतं तो नाशिकला आला आणि त्याला समजलं की अनंत भालेराव इथं आहे. म्हणून तो अनंत भालेरावांना भेटायला गेला आणि त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणजे काय करतात म्हणजे, त्यानंतर आपण मी बायबलचा अभ्यास करतोय, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करतोय. तो स्वतः ख्रिश्चन होता जेलर. तर तो म्हणला काय वाचू नका म्हणे, तुमचा गांधी वाचा, बस संपलं म्हणे. गांधी वाचला की येशू समजतो, गांधी वाचला की येशू समजतो, गांधी वाचला की पैगंबरही समजतो, गांधी वाचला की भगवद्गीताही समजतं आणि तत्वज्ञानही समजतात जगात. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला, या नावाचा माणूस कधीतरी पृथ्वीवर चालून गेला यावर भविष्य विश्वास ठेवणार नाही. चर्चिलची गोष्ट आहे. चर्चिलने गांधीचा इतका द्वेष केला की त्यांनी व्हाईसरॉय जो होता साऊथ आफ्रिकेचा, त्याला एकदा म्हटलं की तुझ्या तुरुंगात असतात तू गांधीला मारला असता तर आपलं साम्राज्य 80-50 वर्ष टिकलं असतं ना. तर शेवटी आपण गांधीला आयुष्यात भेटलो नाही असा त्याला इतका पश्चाताप झाला की त्यांनी इथल्या व्हाईसरॉयला पत्र लिहिलं की मला गांधीला भेटायची इच्छा आहे. गांधींना एक सांगा की साधं एक मला पोस्टकार्ड टाका, मला भेटायचं. गांधी म्हणाले माझा आठवण साऱ्यांना तुला आहे, कोणी केव्हाही येऊ शकतं, मी कशाला कोणाला निमंत्रण देऊ, मी पुढेही कोणाला निमंत्रण देऊ. इथं गांधी सेक्युलर होतो. इथं तो हिंदू राहत नाही, तो मुसलमान राहत नाही, तो ख्रिश्चन राहत नाही. मला तर गांधींचा अभ्यास करताना नेहमी असं जाणवत आलं की या माणसाला धर्म नव्हताच. हा साधा माणूस होता. हा साधा माणूस असल्यामुळं तो सगळ्यांशी नातं जुळवू शकला. आम्हाला नाही जुळवता येत, आम्हाला नाही जुळवता येत, कारण आम्हाला धर्मांच्या भिंती आहेत आमच्याकडे. त्याच्या आधी जातीच्या भिंती आहेत, त्याच्या आत पोटजातीच्या भिंती आहेत. या भिंतीच्या पलीकडे गेल्याशिवाय गांधीपर्यंत आम्ही कसे जाणार आहोत, पोलिओ आम्हाला कसा समजणार आहे आणि मनुष्य धर्म तरी कसा समजणार आहे. मित्र, तुम्ही सगळे गांधीच्या गावातले लोक आहात. तुम्हाला मी गांधी सांगावा असं नाही, पण खूपदा असं होतं की खूप जवळची गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. ती लक्षात आली पाहिजे, ती लक्षात आली पाहिजे. ती लक्षात येणे याला ज्ञान म्हणत नाही, याला प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञावंत तसे प्रज्ञावंत होण्याची
शिकवण, तसे प्रज्ञावंत होण्याची इच्छा आकांक्षा आपल्या मनामध्ये कधीतरी जन्माला यावी एवढीच प्रार्थना करून मी त्या होलियोकला आणि बापूंना वंदन करतो. राज्यघटनेमधला सेक्युलरिझम आणि गांधींना अभिप्रेत असलेला सेक्युलरिझम यामध्ये फरक आहे का? यामध्ये फरक आहे. एकच महत्वाची गोष्ट आहे, आपल्या घटनेच्या सेक्युलरिझम मध्ये सर्व धर्म समभाव, धार्मिक ऐक्य नाही. त्या धार्मिक ऐक्यासाठी जी मानसिकता लागते ती मानसिकता नाही. 1950 साली आपली घटना तयार झाली. इतकी वर्ष आपण ती अनुभवतो. या घटनेनं आम्हाला सेक्युलर केलं नाही ना. या घटनेतून ज्या राजवटी जन्माला आल्या या राजवटी सुद्धा सेक्युलर राहिल्या नाही. त्याचं दिवसेंदिवस धर्मांध जात्यांध होत चाललंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांग. महाराष्ट्रातले एका पक्षाचे थोर पुढारी, आता मी येताना कोणाला सांगतो, ते मला म्हणाले की नंदूर बाजारची गोष्ट आहे. सोनिया गांधीची सभा होती. आयुष्यातली पहिली सभा त्या बाई. 7 लाख लोक. त्याला ते पुढारी महाराष्ट्राचे थोर, मी त्यांच्यासोबत होतो. मी त्यांना विचारलं की काय वाटतं हे सगळं धरून. ते म्हणजे अरे आमचं आयुष्य गेलं या लोकांची सेवा करण्यात, पण आमच्या सगळ्याला 10,000 लोक सुद्धा येतं. तिथं 7 लाख लोक आले. आता प्रज्ञा आणि ज्ञान यातला फरक आहे. त्याची अडचण कशी आहे माहिती आहे? मी त्यांना असं म्हणालो की तुमचा पक्ष एका जातीच्या पलीकडे जात नाही. सोनिया गांधीची जात कोणी विचारत नाही. तुम्हाला एक गोष्ट गंमत, तुमच्या प्रश्नामुळे धन्यवाद तुम्हाला. आपण इतके जातीयवादी आहोत सगळे, छान, की आपल्याला आपल्या देशातल्या प्रत्येक नेत्याची जात पाठ आहे. गांधीची जात कोणाला माहिती आहे? गांधीची जात कोणाला माहिती? आंबेसाहेब या देशामधला एकमेव धर्मनिरपेक्ष जातीनिरपेक्ष नेता जर कोण असेल तर तो गांधी होता. म्हणून तो ऐकू येतं मला. सर्वांना नमस्कार. सर, ज्यावेळेस राष्ट्रपिता महात्माजी गांधी आणि बाबासाहेब यांची पुणे पॅकच्या वेळेस भेट झाली होती, त्यावेळेस एक विषय उद्भवला होता की हरिजन हा शब्द आणि पुणेकर या दोन गोष्टी पाहतो म्हटलं तर ते एकच आहे. बाबासाहेबांनी पुणेकरार केला नसता आणि गांधीजींचं हरिजन हे त्यांच्या धर्माबद्दलचं जे वाक्य ऐकलं असतं तर काय झालं असतं? खरं म्हणजे हा एका स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. त्याच्यावर आता माझं व्याख्यान झालंही आहे. आता राज्यशास्त्र परिषद झाली महाराष्ट्राची, प्राध्यापक परिषद, त्यात मी याच गांधी आंबेडकर विषयावर बोललो आणि हाच विषय बोललो. तुम्हाला मी सांगू आता एक गोष्ट अशीच पर्यायी. या देशाचे पहिले रहिवासी कोण आहेत? या देशाचे पहिले मालक कोण आहेत? आदिवासी आहेत. पहिले मालक आदिवासी आहेत. पण आपल्या अलीकडच्या शहाणे त्यांना वनवासी म्हणतात ना. अरे वनवासी शिक्षा आहे. कैकेयीने रामाला वनवासाची शिक्षा केली.
वनवास शिक्षा आहे, आदिवास हा अधिकार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे. आंबेडकर आहे, मी 32चा जो करार आहे, पुणे करार, त्यात तो करार येरवड्याच्या तुरुंगात झाला. तेव्हा 5 दिवस गांधीजींनी उपोषण केलं होतं, विभक्त मतदारसंघ नको म्हणून. आंबेडकरांनी विभक्त मतदारसंघ मागितलं होतं, गांधींचा त्याला विरोध होता. पण त्या 32च्या अगोदर 4 वर्षे 1929 मध्ये सायमन कमिशनला जो बाबासाहेबांनी अहवाल सादर केला, त्यात दलितांना विभक्त मतदारसंघ नको असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला ते पुस्तक देतो, वाटलं 500 पानांचं झोपडा आहे. कारण धनी माणूस होता. ते म्हणाले की लोकमान्य टिळकांनी मुसलमानांना विभक्त मतदारसंघ देऊन हा देश तोडला, मला हा देश तोडायचा नाही. सुवर्ण मध्ये काय आहे, तर सुवर्ण मध्ये राखीव जागा आणि मतदार सारे, म्हणजे जे आज आहे ते. फक्त ते म्हणाले की माझी मागणी ही आहे की आम्हाला 97 विभक्त मतदारसंघ तुम्ही द्यायला तयार आहात, राखीव मतदारसंघ तुम्ही आम्हाला 147 द्या. गांधी तयार झाले. आता या ठिकाणी काही गैरसमज फार आहेत. गांधींनी 4 दिवस उपोषण केलं, 4ही दिवस ते अर्धा काळ बेशुद्ध अवस्थेत राहत होते, इतके आजारी होत होते. पण गांधींच्या त्या उपोषणाने काय चमत्कार केला माहिती आहे? पहिल्या दिवशी उपोषणाच्या कलकत्त्याची सगळी हिंदूंची मंदिरं दलितांना खुली झाली. अयोध्येचं राम मंदिर खुलं झालं, कृष्ण मंदिर खुलं झालं, राजस्थानातली मंदिरं खुली झाली. दुसऱ्या दिवशी दक्षिणेतली मंदिरं खुली झाली. तिसऱ्या दिवशी जवाहरलाल नेहरूंची आई फार कर्मठ ब्राह्मण होती, त्यांनी दलितांसोबत सहभोजन घेतलं. जागोजाग सहभोजनाचे कार्यक्रम झाले. एक सामाजिक वातावरणही तयार झालं. शेवटल्या क्षणी जेव्हा आंबेडकर बाबासाहेब गांधीजींना म्हणाले की बापू, मला दोन्ही गोष्टी हव्या आहेत, पण त्यातली पहिली महत्वाची गोष्ट तुमचा जीवही मला हवा, तुम्ही जगायला हवा आणि या देशातला जातीयवादही हवा. पण तुमच्या उपोषणानं या देशातला जातीयवाद जाताना मला दिसतोय. तेव्हा गांधीजी त्यांना असं म्हणाले की असं जर तुमचं मत असेल तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते माझ्या लोकांशी बोला आणि ठरवा. तेव्हा एक पर्याय आणखी पुढे आला. बॅरिस्टर सप्रू नावाचे ग्रस्त विद्वान माणूस होता, त्याने एक असा पर्याय आणला की दलितांनी आपल्यामधून 3 माणसांची निवड करायची आणि त्या तिघांमधून एकाची निवड सगळ्या लोकांनी मिळून करायची. हा पर्याय घेऊन सप्रू गांधीजींकडे गेले. गांधीजी म्हणाले मला विचार करू द्या. असं म्हणून ते बेशुद्ध झाले. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा ते म्हणाले मला हे मान्य नाही आहे. तर सप्रू म्हणाले का? तर म्हणजे अरे यातून तर तुम्ही दलितांमध्येही फूट पाडता, मला या देशातच फूट नको आहे, तुम्ही तर दलितांमध्ये फूट पाडता. पुढचा प्रकार, बरं भैया तुम्ही हा विषय काढला. पुणे करार झाला. त्यानंतर काही काळाने बॅरिस्टर बाबासाहेब लुई फिशर, जो गांधीजींचा सर्वात मोठा चरित्रकार मानला जातो जगात, ज्याच्यावर गांधी चित्रपट निघाला चरित्रावर, त्या लुई फिशर सोबत मुंबईला गेले आणि त्यांनी आजचं रमाईनगर त्यानं टाकलं. तिथली माणसांची अवस्था पाहिल्यानंतर तो गहिवरून गेला आणि लुई फिशर बाबासाहेबांना म्हणाला की मग तुम्ही पुणे करारावर सही केली कशी? तर मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, सगळ्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवावं असं वाक्य आहे ते. बाबासाहेब असं म्हणाले की मी गांधींवर फार टीका केली, अजूनही करणार आहे, पण एक गोष्ट खरी ही आहे
की या जगात मला समजणारा एकच माणूस आहे आणि तो महात्मा गांधी. ही गोष्ट मी जेव्हा माझ्या पुस्तकात लिहिली तेव्हा माझे मित्र रावसाहेब कसबे माझ्या फार संताप. ते म्हणजे कुठे आहे तेव्हा हे असा आधार. मी म्हटलं लुई फिशर लाईफ ऑफ महात्मा गांधी पेज नंबर 94. खूपदा काय होतं दादा, आपल्या मनामध्ये एक परंपरागत गढूळपण शिरलेलं आहे. गढूळपण शिरलं. आम्ही या दोघांना आपण वैरीच मानत आलो एकमेकांचे. हे वैरी नव्हते. दोघांचंही गंतव्य एकच होतं, ठिकाण एकच होतं पोहोचण्याचं. गांधी स्वातंत्र्याच्या मार्गाने त्या तिथपर्यंत जाऊ इच्छिते, बाबा समतेच्या मार्गाने जाऊ इच्छिते. गंतव्य एकच होतं. की दोन्ही मूल्य एकत्र आली की गांधी आणि आंबेडकर बरोबर आहे. त्या दिशेनं आपण पाहिलं पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगून टाकतो. मला एक पुण्याच्या अशाच सवयीत विचारलं, मग यात चूक कोणाची? तर मी म्हणालो की गांधी आणि आंबेडकरांसारख्या माणसांची चूक मी सांगावी एवढी माझी योग्यता नाही. एवढी माझी योग्यता नाही. सर नमस्कार, आपलं वर्ध्यामध्ये स्वागत. माझे छोटे छोटे प्रश्न आहेत, एकसाथच विचारतो मी शार्टमध्ये. पहिला आपण एक मुद्दा असा घेतला होता की घटना सेक्युलर आहे, असं सेक्युलर नाही, तर घटनेने आपल्याला सेक्युलरिझम न देता धर्मांधता दिली. नाही असं मी म्हटलं नाही. बरं, त्याच्यामुळं धर्मांधता निर्माण झाली. धर्मांधता त्यामुळे निर्माण झाली नाही. घटना सेक्युलर असताना आम्ही धर्मांध झालो असं नाही. हां, आम्ही धर्मांध झालो आणि आपण त्या मार्गाने चालायला लागलो. बरोबर. तर मला असं वाटतं घटना हे डॉक्युमेंट आहे, दस्तावेज, आणि त्याला जर समजा आपण ते मानतो दस्तावेज म्हणून, मानसिकता किंवा आपण ज्या पद्धतीनं धर्मांधतेकडे चाललो हे आपली मानसिकता आणि विचार. डॉक्युमेंट हा निर्जीव एक साधा कागद, मानसिकता ही सजीव व्यक्तींमध्ये असते, त्या दोष गुणाचा. हे एक मुद्दा. दुसरा असा की दुसरं तुम्ही असं बोलले बुद्धाच्या धर्मामध्येही हिंसा ही होती. बरोबर आहे ना? त्यांनी सुद्धा हिंसा केली. तर बुद्धांनी अहिंसा सांगितली, त्या अहिंसेचं पालन आपण केलं नाही, या दोष गुणाचा. दुसरा, आणि आपण चिकित्सक बनू शकलो नाही, आपण गुरु काय म्हणू आपण त्याला, गुरु परंपरा मानली. चिकित्सक परंपरा न मानता आपण गुरु परंपरा मानली आणि गुरु परंपरेनुसार आपण इथपर्यंत आलो. तर या दोष गुणाचे हे 3 मुद्दे होते सर. थँक्यू. पहिली गोष्ट, मित्र तुमचं नावही सांगून टाका. सर माझं नाव संजय जवादे आहे. संजय जवादे. पहिली गोष्ट, घटना ही कितीही पूज्य असली आणि कितीही सर्वमान्य असली तरी शेवटी घटना हे पुस्तक आहे आणि पुस्तकं राज्य करत नाहीत. धर्मग्रंथ सुद्धा आहेत ना, वसुधैव कुटुंबकम सांगणारे, ईश्वर अल्लाह सांगणारेही आहेत. हे सारी ईश्वराची लेकरे आहेत, हे सांगणारे धर्म आहेत ना, ग्रंथ आहेत ना. अरे ग्रंथाप्रमाणे आपण वागलो असतो तर काय पाहिजे होतं? ग्रंथ लिहिणारे लोक फार द्रष्टे होते, फार थोर होते. आम्ही त्यांचे ग्रंथ हाताळलेही नाही, वाचलेही नाही, पाहिलेही नाही, चाळलेही नाही. किती लोकांनी घटना, मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक राहिला विश्वास आणि घटना शिकवली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मला पश्चाताप झाला अनेकदा की अरे आपण खोटं सांगतो आपल्या विद्यार्थी. हे घटनेत हे आहे आणि आमचं राज्यकर्ते असे आहेत. राज्य पुस्तकं चालवत नाही, राज्य माणसं चालवत. बरे, तुमचा दुसरा प्रश्न होता
बुद्धाच्या हिंसे संबंधित मायकेल जेरिसन नावाच्या ग्रहस्थाचं पुस्तक आहे, बुद्धिस्ट वॉरफेअर नावाचं, एक 25 वर्षापूर्वी प्रकाशित झालं आहे. तर बुद्ध धर्माने उत्तर पूर्व भारतामध्ये, तिबेटमध्ये, चीनमध्ये, जपानमध्ये, श्रीलंकेत किती युद्ध केली याची आकडेवारी दिली आहे. मला आश्चर्य वाटेल किंवा वाईटही वाटेल, मला वाईट वाटते म्हणून की श्रीलंकेमध्ये जेव्हा तिथल्या सिंहली बुद्धांनी तामिळींवर हल्ले केले आणि आक्रमणं केली तर बुद्ध धर्माचे भिक्षू प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन आपल्या सैनिकांना धर्मोपदेश करत होते. काय चांगलं चाललंय, तुम्ही धर्मयुद्ध लढवत आहात, हे त्या तामिळांना मारत आहात, हे तुमचं धर्मकार्य आहे ते सांगत होतं. हे पुराव्यांनी तारखांनी दिलेलं आहे त्यांनी. नंबर 1, सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला. 99 भाऊ ठार मारले आपल्या हाताला, सावत्र 99. आणि मख्खाली घोष नावाच्या आजीवक पंथ प्रमुखाचे 18,000 अनुयायी ठार मारले. काही पुस्तकांमध्ये 80,000 म्हटलाय, मला ते खरं वाटत नाही, 18,000. हा जो मख्खाली घोष आलाय भगवान बुद्धाचा समकालीन आहे. भगवान बुद्ध मख्खाली घोषास आणि तो माणसाच्या केसाचे कपडे वापरतात असे ती समकालीन आहे. त्यामुळं ख्रिश्चन धर्माने किती माणसं मारली ते जाऊ द्या. आदिवासी माणसं मारतायत की नाही. आपले कुकी आणि मैती, मी राहिलो आहे त्यांच्यामध्ये, माझं पुस्तक आहे त्या विषयावर. मैती आणि कुकी एकमेकांना मारतच आहेत ना. आणि आपल्या केंद्र सरकारातला कुठलाही मंत्री बिचारा जात नाही तिथं त्यांच्यामध्ये त्यांना अडवायला. खरं म्हणजे जायला पाहिजे ना. विश्वाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये, नाही जात. तर मग एक गोष्ट सांगतो, इतिहास हा आपल्या अभिमानाचा जसा विषय आहे तसा पश्चातापाचाही विषय आहे. तो पश्चाताप वगळून नुसताच अभिमान बाळगला मग आपण आपल्या हातात लायका घ्यायला काही हरकत नाही. धन्यवाद. मी सुचिता ठाकरे. सर, जसं तुम्ही म्हणालात की घटना शिकवताना खरंच पश्चाताप होतो आपल्याला की पुस्तक एका ठिकाणी आणि प्रत्यक्ष जीवन एका ठिकाणी. तर मलाही ते नक्कीच होतं. मी जेव्हा DEDमध्ये शिकवते तेव्हा आम्हाला पण बरीच कलमं त्यामध्ये शिकवावी लागतात आणि मुलींना सांगताना खूप वाईट वाटतं हे की प्रत्यक्ष न्याय मिळत नाही आणि घटना मात्र सांगते की तुमच्यासाठी न्याय आहे. तर हे म्हणते मी की आता घटनेतील जेव्हा कलमच लोक बदलायला लागलेली आहेत तर सामान्य माणसाच्या हातात काय होतं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण रस्त्यावर उतरायचं आणि न्यायासाठी आरडाओरडा करायचं, एवढंच आपण करायचं की आणखीन काही करू शकतो. आहे आपल्या हातात ते आहे. आपल्या हातात हे नाही लाठा घेऊन फिरणे, हे नाही. आपल्या हातात गांधी आहे. त्या एका माणसानं संबंध जगावर साम्राज्य पसरलेल्या इंग्रज सरकारचा आणि सत्तेचा पराभव केला ना. आणि हाती शस्त्र न घेता केला. अडचण काय माहितीये का, आम्ही दूरचे दिवे पाहतो, आपल्या घरचे दिवे बघत. त्यामुळं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला पश्चाताप होतो, तेव्हाही होत होता. आता लिहिताना सुद्धा व्हायचं पुस्तक अगरलेख लिहिताना काय लिहितो होतो आपण, काय परिणाम होतो कुणावर. अरे ज्याच्यावर अत्यंत ज्याला काय म्हणता येईल अभद्र अशी टीका केली तो दुसऱ्या दिवशी पुष्पगुच्छ घेऊन आला माझ्याकडे. छान छापलं पडेल
दादा नाव आलं म्हणे तुमच्या कॉलममध्ये माझं. अरे वा, अरे वा. नावच वाचलं का या माणसानं. त्यामुळं आपली वाचन संस्कृती, आपली पुस्तक संस्कृती, आपली राज्यघटना आणि आपलं प्रत्यक्ष जीवन यात मॅडम काही एकात्मता नाही, काही एकात्मता. शेजारची माणसं तरी ठाऊक असतात का? नसतात ना ठाऊक. शेजारची माणसं ठाऊक नसतात. धर्मांनी सांगितलं की शेजारची माणसं उपाशी असतील तर तुम्ही जेवू नका. पण नाही ना, आम्हाला नाही यावंसं वाटत नाही त्याला. मी 12 वर्ष आदिवासी राहून सांगितलं मगाशी कसे बेबी कसे. आणि आता तर असं आहे की आता त्यांच्याजवळ जे आहे ते सुद्धा काढून घ्यायचं चाललेलं आहे. त्यांच्या जमिनी, त्यांचे पर्वत, त्यांचं पाणी, त्यांचं जंगल, झाडं. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 300 खाणी होत आहेत. 300. तिथे जिल्ह्याचा खंदक होईल ना. खंदक झालं तर आमच्या आदिवासी कुटुंब. पण वाईट सांगू एक गोष्ट, गरिबांना पुरवणे आणि विस्थापित करणे ही परंपरा अदानीची नाही आहे, जिंदालची नाही आहे. पांडवांची राजधानी वसवायला श्रीकृष्णाने खांडवन जाळलं आणि त्यातले नागा जाळले. ते तिथून घेऊन पळाले, ते आताच्या नागालँडमध्ये गेले. त्यामुळे गरिबांवर अन्याय करणे, आदिवासींवर अन्याय करणे ही परंपरा श्रीकृष्णापासून चालत आली. अदानीला कशाला नावं ठेवायची? जाऊ द्या, हा विहान न संपणारा विषय. 5 फेब्रुवारी 2019ला तामिळनाडूमध्ये स्नेहा प्रतिमराजे ही नो कास्ट नो रिलिजन याची मागणी केली होती सर्टिफिकेटची. 5 नोव्हेंबर 2019ला 5 फेब्रुवारी 2019ला मिळाली. त्यानंतर तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये अनेक तरुणाईने या पद्धतीचं सर्टिफिकेट मागणं सुरू केलं. सेक्युलर गांधी विषय सुरू घेत असताना हा जो नो कास्ट नो रिलिजनचा विषय तरुणाईमध्ये वाढत चाललेला आहे, हा मार्ग गांधींचा समजायचा. तर हा मार्ग गांधीचा समजायचा असेल तर त्या काळामध्ये गांधींना नो कास्ट नो रिलिजन हे प्रिन्सिपल गरजेचं काम होतं वाटलं. गांधींनी नो कास्ट नो रिलिजन म्हटलं नाही, पण कास्ट रिलिजन असंही म्हटलं नाही. गांधींना समाज सोबत घेऊन लढायचं बनवलं, हे लक्षात घ्या. एक आणि दक्षिणेच्या लोकांनी तुम्ही सांगता ते आंदोलन चालवलं, तुम्ही वाचलं सगळं. त्याच्या काही लोकांशी मी बोललेली असते. तर ती अडचण अशी आहे की गांधी व्हायला 40 वर्ष आयुष्याची जमिनीवर घासावी लागतं. 13 वर्ष तुरुंगात होता ना हिंदुस्थानात. दक्षिण आफ्रिकेत 3 वर्ष तुरुंगात होता. नेहरू 11 वर्ष तुरुंगात होते. वल्लभभाई 12 वर्ष तुरुंगात होते. मौलाना 11 वर्ष तुरुंगात होते. माणसं मागे यायला व्याख्यानं चालत नाही किंवा फॉर्म भरून पाठवा आमच्या पक्षाचे, हे चालत नाही. त्याग लागतो. हा समाज तुमचा माझा हा शब्दावर विश्वास ठेवत नाही, तुमच्या त्यागावर विश्वास ठेवतो. त्यागावर विश्वास ठेवतो. आता हरीश सांगली काढलाच प्रश्न म्हणून एक घटना सांगतो. लोकमान्य टिळक वारले तेव्हा गांधींनी टिळक संघ सुरू केला आणि या देशाला काय आवाहन केलं? मला 3 महिन्यात 1 कोटी रुपये द्या. 3 महिन्यात 1 कोटी रुपये द्या, ते दरिद्री मागणं. अरे आता तर एका कॉन्ट्रॅक्टमध्ये 20,000 कोटी खातात आणि जे मरतात त्यांनी 70,000 कोटी खाल्ले तरी पचतात. तर गांधीच्या काळात आपण किती दरिद्री होत आहे समजून घ्या, गांधी किती गरीब होत आहे समजून घ्या. पण 3 महिन्यात गांधीनं 1 लाख रुपये नाही, 1 कोटी रुपये नाही दिले ना या देशाने. 3 महिने संपले आणि जेव्हा लोक मोजायला लागले जमलेले पैसे 97 लाख रुपये, 3 लाख कमी होते.
तर वल्लभभाईंचे मोठे भाऊ विठ्ठलभाई गांधीजींना म्हणाले, बापू खंड पूर्ण व्हावा अशी घोषणा करून टाका, 3 लाख आपण कुठूनही आणू. गांधी फार हट्टी होते. नाही, अजून या देशाचा आपल्यावर पूर्ण विश्वास नाही. 3% नाही म्हणून 3 तास उरले आहेत, या 3 तासामध्ये खंड पूर्ण झाला काय करू. नाही तर हे महत्वाचं, नाही तर उद्या सकाळपासून ज्यांनी आपल्याला पैसे दिले त्यांचे पैसे परत करायला आपण सुरुवात करू. हे जगात कुठेही झालं नाही. याला त्याग म्हणतात. यावर लोक विश्वास ठेवतात. गांधीच्या मागे इतके लोक काय गेले? इतके लोक तर रामाच्या मागे गेले नाही, कृष्णाच्या मागे गेले नाही, येशूच्या मागे तर 11च लोक होते. गांधीच्या मागे देश गेला ना. गांधीच्या मागे जेवढे लोक गेले तेवढे जगाच्या इतिहासात कोणाच्याही मागे गेले नाही. आणि त्याच्या हातात शस्त्रही नाही, धर्मसंस्थापक नाही, देव नाही, राजा नाही, सेनापती नाही, काही नाही. त्याच्या कुटुंबालाही राजकीय परंपरा नाही. अशा माणसाच्या मागे जेव्हा लोक जातात तेव्हा त्याचा त्याग त्याला कारणीभूत होतो. आणि हा देश त्यागाला वंदन करतो. तुम्ही आणि मी तुकारामाला आणि ज्ञानेश्वराला वंदन का करतो? तुम्ही कृष्णदेव राय वगैरे हे जे राजे झाले यांना वंदन नाही करत, आपण ज्ञानेश्वराला वंदन करतो. मित्र, माणुसकीचा जो धर्म आहे तो धर्म सगळ्या अपप्रवृत्तींचा पराभव करू शकणारा असतो. तो धर्म आत्मसात जर करता आला तर मग गांधीकडे जायची गरज नाही. तिकडे सेवाग्रामकडे, इकडेही गांधी निर्माण होऊ शकतो. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे. मागील 75 वर्षात आपण बघितलं की धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्म समभाव हे काही उपयोगी ठरलेले नाही. म्हणून आपण जर नास्तिकतेला प्रोत्साहन दिला, कारण ईश्वर ही मानवी निर्मिती आहे आणि धर्माचा माणुसकीशी किंवा नैतिकतेशी काही तसा संबंध दिसत नाही. म्हणून जर आपण नास्तिकतेला प्रोत्साहन दिला तर कदाचित देशाच्या आणि मानवतेसाठी जास्त हिताचं होईल. आपले विचार हा विचार धर्मांच्या आरंभापासून सुरू आहे. नीत्शे, फ्रेडरिक नीत्शे हा जर्मन तत्वज्ञ म्हणाला की परमेश्वर मेला आहे. आपला 4वा कसा म्हणाला की तो जन्माला झाला नाही. त्यामुळे नास्तिकतेचा विचार जास्त जुना आहे. पण अडचण अशी आहे की धर्माला जशा या वाईट गोष्टी जुळलेल्या आहेत तशा काही चांगल्याही गोष्टी जुळलेल्या आहेत. आणि एक गोष्ट अशी की मी नास्तिक लोकही फार जवळून पाहिले. कॉम्रेड डांगे, शरद जोशी, ज्योती बसू. मी नक्षलवाद्यांसोबतही होतो. ते काही मानत नव्हते पण माणुसकी मानत होते. जे शुभ आहे, जे मंगल आहे, जे पवित्र आहे ते तर मानायचंच असतं. त्याला सोडून जे म्हणून एका बाजूला स्पष्टपणे सांगायचं की धर्मातल्या चांगल्या बाजूंची बेरीज म्हणजे सेक्युलरिझम, वजाबाकी म्हणजे धर्म, असं म्हणतात. ठीक आहे. मी आपली क्षमा मागतो. मी कोणाचंही मन दुःखाला घेऊन बोललो नाही. मला जे मनापासून वाटते ते आपल्याशी शेअर करायला आलो आहे. माझी भूमिका उपदेशकाची नाही, विद्यार्थ्याची आहे. धन्यवाद.